बरं चला, रोज रोज त्याच त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा आज झणझणीत अशी चुलीवरची सोयाबीनची भाजी बनवूया. त्याच्यासाठी इथे चुलीवरती मी पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये हे सोयाबीन टाकून घेतले. सोयाबीन भिजेपर्यंत खोबरं आणि लसूण हे मिक्सरच्या जारमध्ये घालून मी वाटून घेतलेलं आहे. सोयाबीन थंड पाणी घालून मी पिळून घेतले. पुन्हा इकडे कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये जिरे, लसूण, कांदा, टोमॅटो छान असं परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं वाटपसुद्धा घालून घेऊया. इथे तेल थोडंसं कमी पडलेलं आहे. वरून मी 2 चमचे लाल तिखट घातलं. आता ह्याच्यामध्ये पाणी घालते गरम केलेलं, म्हणजे आपलं छान असं मसाल्याला तेल सुटेल. मसाल्याला तेल सुटलं की मग आपण ह्याच्यात हे भिजवलेले सोयाबीन घालूया. सोयाबीन परत एकदा छान असे ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया. वरून मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला. आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया. वरून मी चवीनुसार मीठ घातलं. झाकण ठेवून मस्त असं 5 ते 7 मिनिटं सोयाबीन शिजवून घेतलेलं आहे आणि झणझणीत असं चुलीवरची सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे.